मुलांनो, चला आज आपण मोजूया. कसे मोजणार आहात माहिती आहे का तुम्हाला? नाही तर पहा आणि ऐका. मोजू चला अंक घेऊ मदतीला. एक कान कापाला दोन कान माणसाला, एक कान कापाला दोन कान माणसाला. तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला. तीन चाके रिक्षाला, चार पाय हत्तीला. पाच बोटे पायाला, सहा कोण षटकोनाला. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. नऊच्या पुढे मोजायला, शून्य घेऊ सोबतीला. नऊच्या पुढे मोजायला, शून्य घेऊ सोबतीला. तर चला मुलांनो, आता तुम्ही गा. आणि हो मुलांनो, कमेंट्स बॉक्स मध्ये आपलं कमेंट नक्कीच टाका. भेटूया पुढच्या कवितेत. तर त्याआधी मुलांनो, ज्या वस्तू की आपल्याला दिसणार आहेत त्या मोजूया. एक कान कपाला आणि दोन कान माणसाला. पहा मुलांनो, चित्रामध्ये कपाला एक कान आहे आणि माणसाला किती कान आहेत बरं? तुमचं कान किती आहेत? हात लावून पहा. अगदी बरोबर, दोन कान माणसाला. म्हणजे तुम्हालाही दोन कान, आम्हालाही दोन कान. पुढे काय म्हणतात कवी पाहूया. तीन चाके रिक्षाला आणि चार पाय हत्तीला. पहा मुलांनो, रिक्षाला तीन चाके असतात आणि हत्तीला किती पाय असतात? चार. पाच बोटे पायाला आणि सहा कोण षटकोनाला. षटकोनाला किती कोणे असतात? तर सहा आणि पाच बोटे आमच्या पायाला. सात रंग इंद्रधनुचे, आठ पाय कोळ्याचे. इंद्रधनुचे रंग मुलांनो किती असतात? सात आणि कोळ्याचे पाय 8. नऊच्या पुढे मोजायला शून्य घेऊ सोबतीला. आता नऊच्या पुढे म्हणजे कुठला अंक? 10. तर शून्य घेऊया सोबतीला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खेळण्यात आनंद वाटे भारी,